म्हणजे सिक्रेट होत होते इरिथ्रोपोएटिन. आता बघायचे आपल्याला फंक्शनल ग्रुप त्याचा किडनीचा फंक्शनल ग्रुप कार्यात्मक आणि रचनात्मक ग्रुप की ज्याच्यापासून काय बनतं अख्खी किडनी बनत असते ते आहे नेफ्रॉन्स. काय आहे नेफ्रॉन्स. तर ह्या नेफ्रॉनचं स्वरूप कसं आहे बघा. नेफ्रॉनचं स्वरूप बघायचे आपल्याला. नेफ्रॉन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का ह्याच्यामध्ये. तर किडनीचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे नेफ्रॉन. ठीक आहे. आणि इथे तयार होणारा पदार्थ आहे युरिन. नेफ्रॉन मध्ये काय तयार होतं. युरिन तयार होतं. तर नेफ्रॉनचे घटक कुठले कुठले आहेत. तर बघा हे विचारतात परीक्षेला. बाउमन्स कॅप्सूल, ग्लोमेरुलस, पीसीटी, लूप ऑफ हेनले आणि डीसीटी. एवढे त्याचे पाच म्हणजे एवढे त्याचे पार्ट आहेत. नेफ्रॉनचे पार्ट आहेत. नेफ्रॉन खूप छोटा घटक आहे लक्षात ठेवा. खूप छोटा घटक आहे. ते मोठ्याच्या मोठं नाहीये. हे स्ट्रक्चर खूप जास्त आहे. पुढे बघा जवळपास 10 लाख नेफ्रॉन असतात एका किडनीमध्ये. ठीक आहे. तर नेफ्रॉनचे घटक कुठले कुठले तर बाउमन्स कॅप्सूल आहे, ग्लोमेरुलस आहे, पीसीटी आहे, लूप ऑफ हेनले आणि डीसीटी आहे. म्हणजे बीजीपीएचडी एवढा कोड केला मी त्याचा. बीजीपीएचडी. तर एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रॉन आहेत. 10 लाख नेफ्रॉन. आणि एका नेफ्रॉनची लांबी जवळपास किती आहे. 3 सेंटीमीटर एवढी आहे. 3 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा व्यास बघा. व्यास आहे त्याचा 20 ते 60 मायक्रोमीटर एवढा आहे. आणि याच्या सगळ्या भागातनं पाण्याचं पुनर्शोषण होत असतं. हा पूर्ण नेफ्रॉन आहे बघा. हे जे पिवळं दिसतं ना पिवळं लाईन जे दिसतात नाही सगळा हा पूर्ण नेफ्रॉन आहे. जी निळी आणि लाल जी लाईन दिसते ना तर ती लाईन म्हणजेच काय आहे कॅपलरी आहे. कॅपलरी. नेफ्रॉनला गुंडाळलेली असते कॅपलरी पूर्णपणे. कशासाठी. तर नेफ्रॉन थ्रू गाळले गेलेले पदार्थ चांगले पदार्थ शरीर रक्तात सोडून द्यायचे. वाईट पदार्थ परत रक्तातच घ्यायचे आणि परत बाहेर सोडण्यासाठी म्हणजे रक्तातले जे उत्सर्जित घटक आहेत ते कुणामध्ये सोडायचे नेफ्रॉन मध्ये जेणेकरून ते बाहेर उत्सर्जित होतील. आणि चांगले घटक नेफ्रॉन मधून परत कुठे जाणार आहेत परत ब्लड मध्ये जाणार आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा जो नेफ्रॉन आहे पिवळा पार्ट या सगळ्या भागातनं पाण्याचं शोषण होतंय. कशाचं होतंय पाण्याचं शोषण. ठीक आहे. फक्त ह्याला अपवाद एकच आहे. जे हेनले लूप ऑफ हेनलेचे जे असेंडिंग लिंब आहे ना तर त्याच्यातून होत नाही. हे जे लूप ऑफ हेनले आहे हा त्याला लूप ऑफ हेनले म्हणतात. हा तर त्याचे जे असेंडिंग म्हणजे चढती जी नळ आहे ही तर ह्याच्यातून मात्र म्हणजे पाण्याचं शोषण होत नाही. बाकी सगळीकडून पाण्याचं शोषण होतं. ठीक आहे. आता पुढे बघा त्याच्यामध्ये नेफ्रॉनचा जो डीसीटी भाग आहे आपण एक एक पार्ट ह्याच्यामध्ये बघूयात. ओके बाउमन्स कॅप्सूल बघा पहिल्यांदा. ठीक आहे. तर हे जे आहे हे ह्याला म्हणतात बाउमन्स कॅप्सूल. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये असतं हे कॅप्सूल हे बाहेरचं जे पार्ट आहे ना त्याला कॅप्सूल म्हणतात. त्याच्या आतमध्ये आहे ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस म्हणजे काय नाहीये. ग्लोमेरुलस म्हणजे थोडक्यात जे ही आहे ही रक्तवाहिनी आहे. त्याचं जाळ आहे. त्याला ग्लोमेरुलस म्हणतात. त्याच्यानंतर येतं पीसीटी. ठीक आहे. पीसीटी बघा. हा जो आहे ना हा ह्याला म्हणतात पीसीटी. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ह्याला म्हटलं जातं. हे जाड जे दिसतं ट्यूब त्याला म्हटलं जातं पीसीटी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो लूप दिसतोय की नाही लूप वळसा असा वळसा दिसतोय बघा. ह्या वळशाला म्हणतात हेनलेचा वळसा किंवा लूप ऑफ हेनले म्हणतात. मग त्याची उतरती नलिका आणि ही चढती नलिका अशा दोन आहेत. ही उतरती आणि ही चढती अशा दोन नलिका ह्याच्या आहेत. ओके पीसीटी लूप ऑफ हेनले आणि डीसीटी. डीसीटी बघा इथं आहे. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ही ह्या बाजूची जी जाड नळी आहे ना त्याला डीसीटी म्हणतात. ही वळलेली आहे ना त्याला डीसीटी म्हणायचं. ही पण वळलेली आहे त्याला पीसीटी. सुरुवातीला पीसीटी आहे नंतर डीसीटी आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि येस तेवढाच पार्ट आहे याच्यामध्ये. आपण एक एक पार्ट सेपरेट बनवणार आहोत याच्यातला. ठीक आहे. तर नेफ्रॉनच्या डीसीटी भागामध्ये सिक्रेशन होतं एच प्लस आयनचं. नेफ्रॉनचा जो डीसीटी पार्ट आहे की नाही हा जो डीसीटी पार्ट आहे डीसीटी ह्याच्यामध्ये क्षार शोषले जातात. ठीक आहे. एच प्लस आयनचं सिक्रेशन ह्याच्यामध्ये सिक्रेशन होत असतं. आणि हे आयन जे आहेत ते रक्तातील जे ऍसिडिटी आहे ना त्याचं नियंत्रण करत असतात. ठीक आहे. रक्तामधलं सोडियम आयनचं नियंत्रण करणारा घटक आहे ऍडेलोस्टेरॉन. सॉरी अल्डोस्टेरॉन आहे. अल्डोस्टेरॉनचं सिक्रेशन हे कोणामार्फत होतंय तर जी अधिवृक्क ग्रंथी बघितली होती की नाही आपण मगाशी किडनीवरती होती. ही जी अधिवृक्क ऍड्रेनल ग्लॅन्ड जे आहे ना ह्याच्याद्वारे त्याचं काय होतंय कंट्रोल केला जातो ऍड्रेनल ग्लॅन्डद्वारे. ठीक आहे. येस. अल्डोस्टेरॉन सिक्रेट केलं जातं अधिवृक्क ग्रंथीद्वारे. ते काय करते सोडियम आयनचं कंट्रोल करते. आता हे जे मूतखडे आहेत बघा मूतखडा होतो. ठीक आहे. तर हा मूतखडा दोन त्याचे सबस्टन्स आहेत. एक कॅल्शियम ऑक्झिलेट आहे दुसरा कॅल्शियम फॉस्फेट आहे. दोन प्रकारचे खडे असतात. एक ऑक्झिलेटचे असतात दुसरे फॉस्फेटचे असतात. ठीक आहे.
आणि युरिया स्रवणारा जो जीवाणू असतो त्याच्यामुळे होणारे जे खडे आहेत त्याला स्टुवाइडचे खडे म्हणतात. कसे ते? स्टुवाइडचे. आता आपल्याला काय बघायचंय? आपल्याला बघायची युरिनची निर्मिती कशी होते, युरिनची निर्मिती आणि त्याचा सिक्वेन्स बघायचा आहे आपल्याला, की कुठं कुठं काय काय घडतंय त्याचं. ठीक आहे. तर ही जे म्हणजे इमेज आहे ह्याच्यावरून ती गोष्ट समजून घेऊया. पहिल्यांदा बघा, पहिलं ग्लोमेरुलस आहे, ग्लोमेरुलस. फिल्ट्रेट स्मॉल सोल्युट्स फ्रॉम द ब्लड. म्हणजे ब्लड मधून काय करतात ते छोट्या प्रमाणामध्ये सोल्यूट म्हणजे जे विद्राव्य घटक आहेत तर त्यांचं फिल्ट्रेशन करतात, फिल्ट्रेशन घडवून आणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 2 नंबरला प्रॉक्सिबल कॉन्व्होल्युटेड ट्युबल म्हणजे पीसीटी. पीसीटी मध्ये काय तर रिअब्सॉर्ब आयन्स, रिअब्सॉर्ब कशा कशाचं रिअब्सॉर्प्शन होतं म्हणजे पुनर्शोषण होतं, आयन्सचं होतं, वॉटरचं होतं आणि पोषक द्रव्यांचं होत असतं. आणि इथंच रिमूव्ह टॉक्झिन्स अँड ऍडजस्ट फिल्ट्रेट पीएच. हे काय करतं? रक्तामधलं जे टॉक्झिन आहे, टॉक्झिक पदार्थ जे विषारी पदार्थ आहेत, तर त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि जो फिल्ट्रेटचा जो पीएच आहे तर ते मेंटेन ठेवण्याचं काम करतं. हे झालं 1 नंबरला ग्लोमेरुलस, 2 नंबरला पीसीटी. आता 3 नंबरला डीसीटी आहे बघा, डीसीटी. पीसीटी इथं झालं. पीसीटी इथून असं आलं, खाली आले बघा, ही लाईन इथून दिसते अशी इकडे खाली आलेली. खालच्या बाजूला कोण आहे? डीसीटी आहे, डिसेंडिंग लूप ऑफ सॉरी, डीसीटी कुठे गेला? येस, डिस्टल ट्युब्युल आहे इथं, सॉरी. नाही, 3 नंबरला आपलं लूप ऑफ हेनलेची उतरती ही आहे, नळी आहे बघा 3 नंबरला. डीसीटी नाही, डीसीटी शेवट आहे म्हणजे सेकंड लास्ट आहे 5व्या नंबरला. आता डिसेंडिंग लूप ऑफ हेनले बघा, इथं काय होतंय? तर aquaporins allow water to pass from the filtrate into the interstitial fluid. ठीक आहे. जे aquaporins आहेत ते वॉटरला काय करते तर पास व्हायला अलाव करते. कुठली उतरती जे लिंब आहे ना, ओके, हेनलेची उतरती जी लूप आहे तर तो. त्याच्यानंतर जर बघितलं असेंडिंग लूप जर बघितला हेनलेचा तर म्हणजे हेनलेचा तर तो काय करतो? Na आणि म्हणजे नायट्रो हे सोडियम आणि क्लोरीन फ्रॉम द फिल्ट्रेट इनटू द इंटरस्टिशियल फ्लुइड. हे काय करतं? रिअब्सॉर्ब करते. कशाचं? सोडियम आणि क्लोरीनचे जे आयन्स आहेत ना, तर ते असेंडिंग म्हणजे लूप आहे हेनलेचा. त्याच्याद्वारे त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं. लक्षात ठेवा, याच्याद्वारे ही जी असेंडिंग लिंब आहे ना किंवा असेंडिंग लूप आहे, त्याच्या थ्रू पाण्याचं रिअब्सॉर्प्शन होत नाही. इथं होतंय. डिसेंडिंग मध्ये होतं, सगळीकडे होतं, फक्त असेंडिंग मध्ये होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे आलो आपण? 5 नंबरला, इथं डिस्टल ट्युब्युल म्हणजे डीसीटी. इथे काय होतं? सिलेक्टिव्हली सिक्रेट्स अँड ऍब्सॉर्ब डिफरंट आयन्स टू मेंटेन ब्लड पीएच अँड इलेक्ट्रोसाइट इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ठीक आहे. तर हे गोष्ट आहे, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्याचं काम हे डिस्टल ट्युब्युल करत असतं. आणि इथं पाण्याचं म्हणजे सिलेक्टिव्ह सिक्रेशन होतं. ओके, सिलेक्टिव्ह सिक्रेशन म्हणजे काय? त्याला काय म्हणता येईल? ठीक आहे, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन लक्षात ठेवा किंवा सिलेक्टिव्ह सिक्रेशन लक्षात ठेवा. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन पण होतं इथं. आणि सगळ्यात शेवटी काय? कलेक्टिव्ह डक्ट आहे. कलेक्टिव्ह डक्ट मध्ये काय होतं? कलेक्टिव्ह डक्ट इथून ते डक्ट केलं जातं. ह्या डक्टला सगळे न्यूरॉन जोडलेले असतात ह्या डक्टला. ठीक आहे. आणि ते काय करत असतात? त्याच्यामधून ते सिक्रेट झालेले जे पदार्थ आहेत, ओके, ते घेतात. आणि तरी पण त्यातनं परत एकदा रिअब्सॉर्प्शन होतं ह्याच्यातनं वॉटरचं आणि म्हणजे जे सोल्यूट आहे ना म्हणजे पाण्यामधलं क्षार आहे तर त्यांचं इथं परत एकदा रिअब्सॉर्प्शन होतं. प्रत्येक ठिकाणी रिअब्सॉर्प्शन होतं बघा. तर इथं कुठल्या भागात कुठली क्रिया घडते बघा. पहिली अल्ट्राफिल्ट्रेशन. अल्ट्राफिल्ट्रेशन फिल्ट्रेशन करण्याचं काम कुठं होतं? हे ग्लोमेरुलस करते. अल्ट्राफिल्ट्रेशन. दुसरं सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन कोण करते? पीसीटी आणि लूप ऑफ हेनले करतो. पीसीटी म्हणजे हे प्रॉक्सिमल आहे की नाही? पीसीटी कुठे गेलं? हा, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल हे पीसीटी. दुसरं लूप ऑफ हेनले, हा जो हेनलेचा लूप आहे की नाही, तर ते सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन करतात. ट्युब्युलर सिक्रेशन कोण करतं? डीसीटी करतं. आणि एक्सक्रिशन कोण करत असतं? तर हे जे कलेक्टिंग ट्युब्युलर डक्ट आहे ना त्याच्या थ्रू एक्सक्रिशन होत असतं. ठीक आहे. पुढे बघा. आता एक एक पार्ट आपण बघू, एक एक क्रिया बघू आपण. पहिला गाळण होतं, गाळण. पहिली काय? अल्ट्राफिल्ट्रेशन आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युरियायुक्त जे रक्त आहे तर ते रिनल ऍफेरेंट आर्टरीकडे पाठवलं जातं आणि त्याच्या थ्रू ते कुठं जातं? ग्लोमेरुलसकडे जातं. आता ह्या ठिकाणी ग्लोमेरुलस मध्ये काय क्रिया घडते बघा. तर हिथं त्या रक्ताचं गाळण केलं जातं, रक्त गाळलं जातं. आणि जे बाउमन्स कॅप्सूल आहे, हे जे बाउमन्स कॅप्सूल दिसतंय भोवतीने त्याच्या पिवळसर, लाल म्हणत नाहीये, त्याच्या बाहेरचा ज्या लाईन आहे ती. तर हे जे बाउमन्स कॅप्सूल आहे ह्याच्याद्वारे सगळं जे गाळण आहे ते एकत्रित केलं जातं. ओके. आता हे बघा, बाउमन्स कॅप्सूल मध्ये कुठलं कुठलं गाळण आलं पहिल्या टप्प्यामध्ये? ह्याचे 2 प्रकारचे द्रव्य तयार होते ह्याच्यामुळं. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट तयार होतं म्हणजे जे बाउमन्स कॅप्सूलनं गाळलेलं आहे.
आणि दुसरं ग्लोमेरुलसनं गाळलेलं एक ब्लड तयार होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे ग्लोमेरुलसनं गाळलेलं रक्त हे रक्तवाहिन्यांमधून व्हॅसरेक्टा थ्रू वाहून नेलं जातं. व्हॅसरेक्टाद्वारे. आणि ही जी रक्तवाहिनी आहे तर ती पूर्ण नेफ्रॉनला वेढलेली असते. ही जी व्हॅसरेक्टा आहे ना, येस, ही जी निळं आणि लाल दिसते ना, ही पूर्ण व्हॅसरेक्टा आहे. ही व्हॅसरेक्टा पण बघा इथं दिलं नाव व्हॅसरेक्टा. ती जोडली कुणाला पूर्णपणे, वेढले तिने कुणाला? तिने जोडलं नेफ्रॉनला पूर्णपणे. ठीक आहे. तर हे ग्लोमेरुलस थ्रू गाळलेलं रक्त ह्या व्हॅसारेक्टा थ्रू वाळवून नेलं जातं आणि ही रक्तवाहिनी पूर्ण नेफ्रॉनला वेढा घालते. ठीक आहे. आता ग्लोमेरुलसद्वारे कशाचं वहन होतंय बघा. युरियाचं वहन होतं, युरिक ऍसिडचं होतं, हायड्रोजन, क्रिएटिनिन असे जे घातक पदार्थ आहेत ना त्याचं वहन होत असतं. त्याच्याशिवाय ग्लुकोज, अॅमिनो ऍसिड्स, H+ आयन, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, पाणी यांच्यासारखे चांगले पदार्थ पण ह्याच्या थ्रू गाळले जातात. ठीक आहे. फक्त गाळण कशाच होत नाही. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, प्रथिन आणि फॅट्स ह्यांचं मात्र गाळण होत नाही. बघा लक्षात ठेवा. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेटचं गाळण जर झालं तर अल्टिमेटली शरीरामध्ये त्यांचं कमतरता जाणवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. पहिलं कुठलं झालं? अल्ट्राफिल्ट्रेशन झालं. दुसरं येतं सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. ह्याच्यामध्ये बघा सर्व ट्युब्युल मध्ये होतं. म्हणजे हे जे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आहे की नाही सगळ्या ट्युब्युल मध्ये होतं. मात्र मुख्यतः कुठं होत असतं तर पीसीटी आणि लूप ऑफ हेनले मध्ये होतं. पीसीटी आणि लूप ऑफ हेनले. आता पीसीटी मध्ये बघा कशाचं पुनर्शोषण होतं तर ग्लुकोज आणि अमिनो ऍसिडचं पुनर्शोषण होतं. लूप ऑफ हेनले मध्ये ह्याची जी डिसेंडिंग लिंब आहे ना त्याच्यामध्ये पाण्याचं रिअब्सॉर्प्शन होतं आणि असेंडिंग लिंब मध्ये सोडियमचं होतं. ठीक आहे. इथं बघा डिसेंडिंग लिंब मध्ये पाण्याचं आणि असेंडिंग लिंब मध्ये सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत असतं. ठीक आहे. येस. पुढे तिसरी क्रिया आहे बघा ट्युब्युलर सिक्रेशन. ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय बघा तर शरीराला नको असलेले टाकाऊ पदार्थ मग गोळ्या असतील औषधं हे सगळं काय होतं व्यासारेक्टातील रक्ताद्वारे परत नेफ्रॉन मध्ये घेतले जातात आणि यांचं ट्युब्युलर सिक्रेशन होतं. म्हणजे नको असलेल्या पदार्थांचं ट्युब्युलर सिक्रेशन होत असतं. लक्षात ठेवा. सिक्रेट होतात ते शरीराबाहेर नेण्यासाठी. ठीक आहे. आता ही जी क्रिया आहे ती डीसीटी भागामध्ये घडते. डीसीटी. ठीक आहे. आता जे ग्लोमेरुलस आणि डीसीटी यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या घटकाला म्हणतात जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस म्हणजे जे जे ॲपॅरेटस असं म्हणतात. ठीक आहे. आणि ह्याच्या जे जी द्वारे काय केलं जातं म्हणजे जे जे ॲपॅरेटस द्वारे जे एक विकर सिक्रेट केलं जातं. कुठलं रेनिन नावाचं जे विकर आहे ना तर ते सिक्रेट केलं जातं. आणि हे जे विकर आहे ते काय करतं ब्लड प्रेशरवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतं. आता नेफ्रॉन मध्ये घेतले जाणारे घटक कुठले कुठले आहेत बघा तर नेफ्रॉन मध्ये युरिया घेतला जातो मेन घटक आहे युरिया नंतर युरिक ऍसिड हायड्रोजन आणि क्रिएटिनिन घेतलं जातं आणि मानवी शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार केलं जातं ते ते डीएनएचं जे ब्रेकडाऊन आहे ना ते झाल्यामुळं मानवी शरीरामध्ये युरिक ऍसिड तयार होत असतं. ठीक आहे. तर उत्सर्जन बघा उत्सर्जन विचारलं जातं परीक्षेला उत्सर्जन तर ट्रू युरिन कुठे तयार होतं तर नेफ्रॉनच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे कलेक्टिंग ट्युबिल मध्ये ट्रू नेफ्रॉन तयार होत असतं सॉरी ट्रू युरिन तयार होत असतं त्याच्यामध्ये आणि ह्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचं परत एकदा शोषण होतं. ठीक आहे. आणि याच्यासाठी एक हार्मोन वापरलं जातं त्याचं नाव आहे एडीएच किंवा त्याला व्यासोप्रोसिन पण म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं व्यासोप्रोसिनचं जर प्रमाण जर कमी पडलं तर शरीरातनं जास्तीत जास्त रक्त जे आहे ना मूत्र आहे ना तर ते बाहेर टाकलं जातं पॉलियुरिया असं म्हणतात आणि जर ह्याचं प्रमाण जर जास्त झालं व्यासोप्रोसिन किंवा एडीएचचं तर काय होतं तर शरीरातून मूत्र बाहेर टाकलं जातं नाही. ठीक आहे. आता बघा प्रति दिवस 7.5 लिटरपेक्षा जास्त मूत्र जर समजा बनत असेल शरीराबाहेर जर पडत असेल किती 7.5 लिटरपेक्षा जर जास्त तर त्याला पॉलियुरिया झालं असं म्हणायचं पॉलियुरिया. ठीक. फक्त असं करायचं नाही की भरपूर पाणी पिलंय 1-2 तांब्या आवश्यकता नसताना शरीराला पाणी पिलेलं आहे तर मात्र ते काय होणार आहे जास्त प्रमाणामध्ये उत्सर्जित होणार आहे. ते पण पॉलियुरियाचाच प्रकार आहे पण टेम्पररी आहे. आता हे लक्षण जे आहे की नाही पॉलियुरिया ते डायबिटीज इन्सिपिडस मध्ये दिसतं. म्हणजे डायबिटीज इन्सिपिडस मध्ये काय होत असतं इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा डायबिटीज होत असतो. डायबिटीस मलायकस ठीक आहे. आणि ह्या लोकांना पॉलियुरियाचा त्रास असतो का तर जास्तीत जास्त मूत्र बाहेर पडत असतं शरीरातून. ठीक आहे. व्यासोप्रोसिन किंवा जे एडीएच आहे यांचं प्रमाण काय होतं त्याच्यामुळं कमीच होतं. ठीक आहे. आणि जर ह्यांची कमतरता झाली कोणाची कमतरता झाली एडीएचची सॉरी इन्सुलिनची जर कमतरता झाली तर त्याच्यामुळे डायबिटीस होतो. त्या डायबिटीस मलायकस. ओके 2 प्रकार आहे डायबिटीसचे. एक डायबिटीस मलायकस आहे. दुसरा प्रकार मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणता आहे ते. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढे बघा युरिन किंवा त्याला मूत्र म्हणतात. ठीक आहे.
युरिनचं मीडियम कसं असतं? ऍसिडिक असतं. युरिन कसं आहे? ऍसिडिक आहे. त्याचा पीएच बघितला तर 6 आहे, लक्षात ठेवा. मल जो आहे ना, मल बेसिक प्रवृत्तीचा आहे आणि युरिन जे आहे ते ऍसिडिक प्रवृत्तीचं आहे. आणि पीएच बघा, ह्याचा युरिनचा आहे 6 आहे, लक्षात ठेवा. ऍसिडिक आहे ते, 7 पेक्षा कमी आहे. युरिनला जो येणारा पिवळा रंग आहे तर तो युरोक्रोम किंवा युरोबिलिनोजनमुळे येत असतो आणि ह्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. ठीक आहे. माणूस दररोज आहे ना, दररोज 25 ते 30 ग्रॅम एवढी युरिया बाहेर टाकतो. ठीक आहे. म्हणजे बघा, त्याला पाणी किती लागणार? तर जवळपास 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकायला 500 ml पाणी लागतं. मग जर 25 ते 30 ग्रॅम युरिया जर बाहेर टाकायची असेल, तर किती ग्रॅम पाणी लागेल ते बघा. ठीक आहे. तर जवळपास 15 लिटर एवढं पाणी लागतं. 15 लिटर. ठीक आहे. मग मूत्रातील घटक कुठले कुठले आहेत? तर 95% पाणी आहे मूत्रामध्ये. 2.5% 95% पाणी झालं, 2.5% युरिया झालं आणि 2.5% उत्सर्जित पदार्थ. हे सगळे मूत्रामधले पदार्थ आहेत. त्याच्यानंतर आहे हेमोडायलिसिस. आपल्याला डायलिसिस ही गोष्ट माहिती आहे, तीच इथं दिलेली आहे. फक्त ते कृत्रिमरित्या करावं लागतं आपल्याला. एका वेळी ह्या उपकरणामधून 500 ml एवढं रक्त बाहेर पडतं. रक्त पाठवलं जातं शुद्धीकरणासाठी. किती? 500 ml. तर मानवी शरीरामध्ये उत्सर्जनामध्ये कुठले कुठले घटक भाग घेतात बघा. त्याच्यामध्ये किडनी भाग घेते, लंग्स भाग घेतात, त्वचा भाग घेते, लाळ ग्रंथी, आतडं, पित्ताशय आणि घाम ग्रंथी. एवढं सगळं मानवी शरीरातल्या उत्सर्जनामध्ये भाग घेत असतं. लक्षात ठेवा. त्वचा पण भाग घेते, हे तर माहिती आहे तुम्हाला. किडनी पण घेते, लंग्स पण घेतात. ठीक आहे. शरीरातील पाण्याचं जास्तीत जास्त उत्सर्जन कोणत्या ग्रंथीद्वारे होत असतं? तर ते इक्राईन ग्लँडद्वारे होत असतं. इक्राईन ग्लँड. आणि ही जी ग्लँड आहे ना, ते मुख्यतः कुठं असतं बघा? कपाळ, तळहात आणि तळपायामध्ये. त्यामुळे काय होतं? कपाळाला किंवा तळहाताला, तळपायाला सतत घाम येत असतो बघा. ठीक आहे. तर ह्याचं रिझन काय आहे? तर इक्राईन ग्लँड काय करत असते? जास्तीत जास्त पाण्याचं उत्सर्जन करीत असते. ठीक आहे. आता लंग्स कोणत्या वायूचे उत्सर्जन करतात? लंग्स बघा, CO2 चं उत्सर्जन करतात. ओके. 200 ml प्रति मिनिट. किती? 200 ml प्रति मिनिट एवढं CO2 चं उत्सर्जन करतात. आता घामाद्वारे लंग्स करतात. घामाद्वारे शरीराबाहेर पडणारे घटक कुठले कुठले बघा. पाणी बाहेर पडतं आणि क्षार पण बाहेर पडतात पाण्याद्वारे. ठीक आहे. पुढे बघा आता, उत्सर्जनाशी संबंधित काही विकार दिलेले आहेत, विकार. तर ते विकार आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला आहे युरेमिया. तर युरेमिया म्हणजे काय? तर रक्तामध्ये युरियाचं प्रमाण जास्त होणे, त्याला युरेमिया म्हणतात. हिमॅच्युरिया म्हणजे काय? तर लघवी वाटे रक्त पडणे म्हणजे हिमॅच्युरिया झाली. ग्लायकोजुरिया म्हणजे रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त होणे, त्याला म्हणतात ग्लायकोजुरिया. मूतखडा म्हणजे काय बघा? तर किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे आणि कॅल्शियम फॉस्फेटचे खडे जमा होणे, त्याला म्हणतात, म्हणजे मूतखडा झाला असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर पॉलियुरिया. पॉलियुरिया म्हणजे काय? कधी होतं पॉलियुरिया? पॉलियुरियामध्ये जास्त प्रमाणामध्ये युरिन तयार होतं. जवळपास किती? 2.5 लिटर युरिन तयार होतं पर डे. ठीक आहे. आणि ऑलिगोयुरिया म्हणजे काय? तर गरजेपेक्षा कमीच मूत्र तयार होते. म्हणजे किती होतं? 400 ml. जास्त झालं तर पॉली, कमी झालं तर ऑलिगो. ठीक आहे. त्याच्यानंतर अनयुरिया. अनयुरिया म्हणजे पूर्णपणे युरिया बंद होणे. मिल्की युरिया म्हणजे त्याच्यातून फॉस्फेटचे कण बाहेर पडतात. ठीक आहे, मिल्की युरियामध्ये. तर शरीराचा पीएच मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतंय? सोडियम आणि हायड्रोजन आयन्स करत असतात. ठीक आहे. तर इथं बघा, हा सुरुवातीला पण आपण चार्ट बघितलेला होता, की प्राण्याचं नाव आणि त्याने एक्सक्रिटरी त्याच्या शरीरामधली एक्सक्रिटरी सिस्टम कुठली कुठली आहे. ठीक आहे. तर ह्याचा एक चार्ट होता. तर आपला व्हिडिओ पॉज करा आणि हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. हा चार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर इथं आपला जो उत्सर्जन संस्था हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर सुद्धा इथं संपलेला आहे. जर ह्या चॅप्टर रिलेटेड कुणाला काही डाऊट असेल तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आणि आपले जे बाकीचे जे काही व्हिडिओज आहेत, ओके, ते पॉलिटिक्सचे असू देत, विज्ञानाचे असू देत किंवा पंचायत राज किंवा बँकिंग संबंधीचे व्हिडिओ, बँकिंग अवेअरनेस, रिजनिंग, मॅथ्स, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. तर आपल्या व्हिडिओचा लाभ घ्या. ओके. येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच.